सेक्शुअल ट्रान्समिशन किंवा ओरल सेक्स याचं कारणीभूत आहे का? याला आम्ही हनीमून सिस्टायटिस म्हणतो. म्हणजे पोस्ट संबंधांनंतर बायकांमध्ये मायक्रो ट्रॉमा होतो. सो यानंतर युरिन इन्फेक्शनचं प्रमाण भरपूर वाढत असतं, एस्पेशली म्हणजे सुरुवातीला लग्नानंतर आणि थोडंसं पिरियड्स जाण्याच्या आसपासचा जे वेळ असतो त्या वेळात सेक्शुअल इंटरकोर्स नंतर युरिन इन्फेक्शन्स वाढतात. पण त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. ॲडिक्वेट लुब्रिकेशन जर इंटरकोर्सच्या आधी असेल तर युरिन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा. पण जर इनफ लुब्रिकेशन नसेल तर युरिन इन्फेक्शनचं प्रमाण वाढून जाणार. पेरिमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये लुब्रिकेशन हा प्रॉब्लेम बायकांमध्ये खूप कॉमन असतो. सो एखादं लुब्रिकंट वापरणं हे पण याच्यावरती आपल्याला म्हणजे साधा सोपा उपाय म्हणून करता येऊ शकतो. तसंच इंटरकोर्स नंतर लगेच लघवी करून येणं, दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी पिणं हा एक ऑप्शन राहू शकतो.